आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशा न्यायालयीन निर्णयावर चर्चा करणार आहोत जो वाचताना कदाचित थोडा तांत्रिक वाटेल, पण प्रत्यक्षात तो कामाच्या ठिकाणची समानता आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची एक अत्यंत रंजक गोष्ट सांगतो. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. विचार करा, एकाच शाळेत 2 शिक्षक आहेत. दोघांचेही शिक्षण, पात्रता, मेहनत अगदी सारखीच आहे. दोघे तेच विषय शिकवतात, पण जेव्हा पगार मिळण्याची वेळ येते तेव्हा एकाला खूप जास्त आणि दुसऱ्याला एकदम कमी पगार मिळतो, तेही केवळ एका प्रशासकीय कोट्यामुळे. हे कसं शक्य आहे? समान काम आणि समान पात्रता असूनही वेतनात एवढी प्रचंड तफावत का? हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली. 2016 मध्ये आलेल्या एका सरकारी धोरणाने काय जादू केली पहा. संपूर्ण शिक्षक वर्गाची एक अत्यंत विचित्र आणि कृत्रिम विभागणी करण्यात आली. यात केवळ 33.3% म्हणजेच 1/3 शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी दिली गेली आणि उरलेले जे बहुसंख्य 66.7% शिक्षक होते त्यांना या हक्कापासून चक्क वंचित ठेवलं गेलं. हाच तो 1/3 कोटा नियम. आता हा नेमका काय प्रकार होता आणि या प्रशासकीय नियमात अशी कोणती पळवाट होती ज्यामुळे वेतनात एवढी मोठी दरी निर्माण झाली ते आपण समजून घेऊया. या संपूर्ण कायदेशीर लढाईची सुरुवात झाली ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात. येथेच रिट पिटिशन 5563/2022 या याचिकेवर सुनावणी पार पडली आणि या अन्यायाला पहिल्यांदा अधिकृतपणे आव्हान दिलं गेलं. या सगळ्या गोंधळामागचा मुख्य सूत्रधार होता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढलेला एक सरकारी आदेश म्हणजेच GR. या परिपत्रकातील कलम 3ने असा अजब नियम लावला की 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या पात्र विषय शिक्षकांपैकी केवळ 1/3 शिक्षकांनाच पदवीधर वेतन श्रेणी लागू केली जाईल. आता ही तफावत बघा. दोन्ही गटांकडे DED किंवा BEd सारखीच पदवी आहे. दोघेही 6वी ते 8वीच्या मुलांना विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र हेच विषय शिकवतात. दोघांचीही कर्तव्य अगदी 100% समान आहेत. तरीही केवळ सेवा ज्येष्ठतेच्या नावाखाली तयार केलेल्या एका कृत्रिम कोट्यामुळे एका गटाला पूर्ण पदवीधर वेतन श्रेणी मिळते आणि दुसऱ्या गटाला ती थेट नाकारली जाते. हे अगदीच तर्कहीन वाटत नाही का? शिक्षकांचे या परिपत्रकाला आव्हान. साहजिकच ज्या शिक्षकांना या आर्थिक लाभापासून दूर ठेवलं गेलं होतं ते गप्प बसणार नव्हतेच. त्यांनी ही परिस्थिती मुकाट्याने सहन न करता थेट कायदेशीर लढाई उभारण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये समर्पित विषय शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभारला. यामध्ये प्रामुख्याने गणेश आसेकर, सुनील केळझरकर आणि नितीन कुमार अनारस्कर यांसारख्या शिक्षकांनी पुढाकार घेतला. हे सर्वजण कायदेशीररित्या नियुक्त झालेले आणि वैध DED किंवा BEd पदवी धारण करणारे शिक्षक होते. या शिक्षकांच्या वकिलांनी न्यायालयात एक अतिशय भक्कम आणि साधा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की जो मूळ कायदा या सगळ्याचं नियंत्रण करतो म्हणजेच आपला शिक्षण हक्क कायदा किंवा RTE ॲक्ट, त्यामध्ये 1/3 अशा कृत्रिम वेतन गुणोत्तराची कुठेही कसलीही तरतूद नाही. थोडक्यात सांगायचं तर तो सरकारी आदेश मूळ कायद्याच्या चौकटीतच बसत नव्हता. समान कामासाठी समान वेतन. या संपूर्ण खटल्याचा आणि शिक्षकांच्या युक्तिवादाचा पाया याच एका अत्यंत महत्त्वाच्या लोकशाही मूल्यावर आधारलेला होता. हा लढा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला संविधानाच्या अनुच्छेद 14 कडे जावं लागेल. हे अनुच्छेद राज्याच्या कोणत्याही मनमानी कारभाराला स्पष्टपणे विरोध करतं आणि कायद्यासमोर सर्व समान असल्याची हमी देतं. आणि जेव्हा आपण हे अनुच्छेद 39D सोबत वाचतो तेव्हा समान कामासाठी समान वेतन या आपल्या संविधानात्मक ध्येयाला एक भक्कम कायदेशीर आधार मिळतो. आता यावर महाराष्ट्र राज्याची काय भूमिका होती तर राज्याने आपली बाजू मांडताना न्यायालयात अतिशय ठामपणे असा दावा केला की 2016चं ते परिपत्रक आणि केवळ 1/3 शिक्षकांना उच्च वेतन श्रेणी देण्याचा तो निर्णय पूर्णपणे कायदेशीर आणि योग्यच आहे. त्यांनी आपल्या कोट्याचं जोरदार समर्थन केलं. न्यायालयाचा अंतिम निकाल. न्यायमूर्ती श्रीमती MS जवळकर आणि न्यायमूर्ती नंदेश S देशपांडे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंची युक्तिवाद अतिशय बारकाईने ऐकले आणि त्यानंतर आपला अंतिम व ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायाधीशांनी यावेळी कोणतेही सौम्य शब्द वापरले नाहीत. त्यांनी या सरकारी धोरणाला थेट शत्रुत्वपूर्ण भेदभाव म्हणजेच हॉस्टाईल डिस्क्रिमिनेशन असं म्हटलं. न्यायालयाच्या मते असा कोटा ठरवण्याचा आणि शैक्षणिक दर्जा राखण्याच्या मूळ उद्दिष्टाचा दूरपर्यंत कोणताही तार्किक संबंध नव्हता. त्यामुळे हे धोरण सरकारच्या कायदेशीर अधिकारांच्या बाहेर जाणारं म्हणजेच अल्ट्रावायरस असल्याचं स्पष्ट झालं.
आणि याचा अंतिम परिणाम काय झाला? उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2016च्या त्या वादग्रस्त सरकारी निर्णयातील कलम 3 अधिकृतपणे असंवैधानिक ठरवून रद्दबातल केलं. हा कोटा अनुच्छेद 14चं थेट उल्लंघन करतो असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आणि एका मोठ्या भेदभावाचा अंत झाला. बरं, न्यायालय फक्त हा नियम रद्द करून थांबलं नाही. त्यांनी झालेला अन्याय दूर करण्यासाठी जिल्हा परिषदांना अत्यंत कडक आणि स्पष्ट निर्देश दिले. विषय शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासूनच वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश देण्यात आले. ज्यांनी आपली शैक्षणिक पात्रता नंतर मिळवली त्यांना त्या तारखेपासून लाभ देण्यास सांगितलं गेलं. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेतनाची सर्व थकबाकी मोजून ती बरोबर 8 आठवड्यांच्या आत देणे अनिवार्य करण्यात आलं. हा खरोखरच एक ऐतिहासिक निकाल आहे. पण ह्या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. जर एखादा प्रशासकीय नियम समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये इतकी वर्ष इतक्या मनमानीपणे भेदभाव करू शकतो आणि तो रद्द व्हायला जर इतका मोठा लढा द्यावा लागतो, तर आजच्या घडीला अशी आणखी किती प्रशासकीय धोरणे असतील जी समानतेच्या या संविधानात्मक कसोटीवर पूर्णपणे नापास ठरतील? हाच विचार करायला लावणारा प्रश्न मागे ठेवून आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.